अगदी आपण आता महाराष्ट्रात राहतो, त्यातही परत मुंबईत राहतो. तर जगभर जे काही चालू आहे ना, की तिथले भूमिपुत्र, मूळ निवासी त्यांची हकालपट्टी होते. व्यापारी म्हणून आलेली इतर मंडळी त्यावर त्या जागेवर कब्जा करायला बघतात आणि मग जो मूळ तिथला माणूस असतो तो परागंदा होतो. त्याला स्थलांतर करावं लागतं त्याची भूमी सोडून. तर या संदर्भात आपण एक साधारण पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा वाद बघतोच आहोत. तर त्याचं एक मोठं मूळ आहे ते म्हणजे अमेरिका आणि अमेरिकेतले मूळ नागरिक रेड इंडियन्स. तर यांचा जो काही संघर्ष होता नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आपण एक नवीन सदर सुरू केलेलं आहे. AI असं म्हणतं की. तर आपण त्यात काय करतो, निरनिराळे विषय घेतो म्हणजे एकच एपिसोड झालेला आहे याच्या आधी. आता हा दुसरा एपिसोड आहे. तर आपण या सदरामध्ये निरनिराळे विषय घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे जसं करप्शन, भ्रष्टाचार. तर ते आपण ChatGPT किंवा तत्सम एखाद्या ऍप वरती ते टाकलं की बाबा भ्रष्टाचाराबाबत काय म्हणणं आहे, काय माहिती पुरवतं ChatGPT, आणि मग मी ती माहिती जी काय येते थोडस ChatGPT बरोबर संवाद करून एकंदर शेवटचा जो काय फायनल ड्राफ्ट येतो तो मी वाचून दाखवणार आहे, कोणताही बदल न करता. म्हणजे त्यांना एक कसं असतं ना की शेवटी ChatGPT हे किंवा ChatGPT सारखे जे काही ऍप आहेत ते त्याचा मुद्दा असा आहे ना की तुम्ही वापरता कसे ते ऍप, ते माध्यम, यावर ते अवलंबून आहे. म्हणजे मुळात आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून. वापरणाऱ्याला थोडीशी जाण म्हणूया किंवा त्या विषयातलं थोडंसं ज्ञान असावं लागतं. उलट प्रश्न विचारून माहिती काढून घ्यावी लागते ChatGPT किंवा तत्सम एखाद्या माध्यमाकडून. तर तसं केल्याच्या नंतर ChatGPT एक सारासार माहिती आपल्याला पुरवतं. तर ते काय असणार असं आपण ह्या सदरामध्ये करणार आहोत की एखादा विषय आपण ChatGPT ला द्यायचा आणि त्याबाबत त्याला काय वाटतं, म्हणजे AI काय म्हणतं याविषयी, ते मी तुम्हाला वाचून दाखवणार. तर आता आपण एक काम केलंय, काय होतं ना सध्या जगभर जे काही चालू आहे, अगदी आपण आता महाराष्ट्रात राहतो, त्यातही परत मुंबईत राहतो. तर जगभर जे काही चालू आहे ना की तिथले भूमिपुत्र, मूळ निवासी त्यांची हकालपट्टी होते. व्यापारी म्हणून आलेली इतर मंडळी त्यावर त्या जागेवर कब्जा करायला बघतात आणि मग जो मूळ तिथला माणूस असतो तो परागंदा होतो. त्याला स्थलांतर करावं लागतं त्याची भूमी सोडून. तर या संदर्भात आपण एक साधारण पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा वाद बघतोच आहोत. तर त्याचं एक मोठं मूळ आहे ते म्हणजे अमेरिका आणि अमेरिकेतले मूळ नागरिक रेड इंडियन्स. तर यांचा जो काही संघर्ष होता, युरोपमधून आलेली माणसं आणि त्यांनी त्या रेड इंडियन्सना कसं त्यांच्याच भूमीतून स्थलांतरित व्हायला लावलं, पळून जायला लावलं, या संदर्भात आपण एक प्रतिकात्मक म्हणण्यापेक्षा मग ज्याने त्याने आपल्या देशातली अवस्था काय आहे, आपण ज्या राज्यात राहतो तिथली मूळ नागरिकांची अवस्था काय आहे, हे हा एपिसोड बघणाऱ्या तरुणांनी किंवा जे कोण हा एपिसोड बघत असतील, कुठल्याही वयोगटातली माणसं असतील, त्यांनी थोडस मेंदूला चालना देऊन आपापल्या परीने ती माहिती गोळा करावी, याची सुरुवात व्हावी म्हणून मी हा एपिसोड करतोय. मला त्याच्यावर डिटेलिंग करायचं नाहीये, मग तर ती एक सिरीज होईल. त्याच्यावरच डिटेलिंग करायचं झालं तर की कसे आले, रेड इंडियन्सना कसं घालवलं तिथले जे आदिवासी, आपल्याकडे जसे आदिवासी जल, जंगल, जमीन,
यांच्यावर आधी पहिला त्यांचा अधिकार आहे. मग नंतर आपण विकासाच्या नावाखाली जी काय थेर करतो त्याच्यासाठी आपण ते वापरायला पाहिजे. आपण विकासाच्या नावाखाली जल जंगल जमीन यांचं संवर्धन करतच नाही, आपण ते प्रदूषित कसं करू याच्याकडेच आपला जास्त कल असतो. आणि या विकासातून जे हाती लागतं त्याचा काही उपयोग नसतो, हे कालांतराने आपल्याला कळतं, विध्वंस होण्याच्या मार्गावर किंवा विध्वंस पूर्णपणे झाल्यावर. तर हे असं सगळं एक विकास हा एकंदरच गोची करणारा, मानवी आयुष्याची गोची करणारा मुद्दा आहे की त्याला विकास म्हणत असताना त्या विकासामुळे आपली जीवितहानी किती झाली किंवा भविष्यात किती होणार आहे याचा जर सारासार विचार केला तर वाटतं की नकोच तो विकास. आलं का लक्षात? तर मूळ जे आहे अमेरिकेचं रेड इंडियन्स, तर टायटल AI ने असं दिलेलं आहे, अमेरिका आणि मूळ निवासी जमाती, एक न सांगितलेली कहाणी. लपवून ठेवली किंवा त्याची वाच्यता केली नाही, असं अशा अर्थाने ते टायटल दिलेलं आहे. तर मी ते वाचतो. थोडस काय होईल, विषयांतर होतंय किंवा काय होतं ना, ते आपण आता सध्या बघतोय जे काय सो कॉल्ड शहरी संस्कार आणि काय म्हणूया आपण त्याला विकास किंवा जी काय आपण मानवी प्रगती ज्याला म्हणतो, ही सगळी करणारे चेहरे एका रात्रीत किती क्रूर होते हे एप्स्टेन फाईल्समुळे आपल्याला कळलं. तर एप्स्टेन फाईल्स ते गलगोटिया युनिव्हर्सिटी हा जो काय एकंदर शहरी विकासाचा चेहरा आहे तो क्रूर आहे, तो भयानक आहे. आणि ह्याचं मूळ कुठेतरी ना, ह्या पृथ्वीवरती मुळात पाणी, हे जंगल, ही जमीन आपण आपल्या विकासाच्या नावाखाली पादाक्रांत करत त्याची वाट लावली. आणि आपण असा एक काय म्हणतो ना आपण त्याला, एक असा अणुबॉम्ब आहे, एक बॉम्ब आहे, त्याच्यावर आपण सगळे बसतोय आणि उलट काउंटिंग सुरू आहे 10 पासून, आणि ते कधी ब्लास्ट होईल त्याच्यावरती आपण आता काही उपाय करू शकत नाही. तो तीर सुटलेला आहे आता कमानीतून. आता जास्तीत जास्त ते मरण लांबणीवर कसं टाकता येईल याच्यावरतीच आपण उपाययोजना करू शकतो. मरण ओढवणार हे निश्चित आहे. तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की अमेरिका आणि रेड इंडियन्स यांचं काय झालं. डिटेल नाही हा, मी थोडस काही एक 7-8 पॅरेग्राफ्स AI ने दिलेले आहेत, तर ते तुम्ही ऐकल्यानंतर मात्र तुम्ही डिटेल्स शोधा की जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या मूळ नागरिकांची काय हालत झाली आणि व्यापारी म्हणून आलेल्या लोकांनी काय केलं. सगळ्यात मोठं उदाहरण आपलं आहे. ईस्ट इंडिया कंपनी मसाल्याच्या व्यापाऱ्यांसाठी आली आणि 150 वर्ष पारतंत्र्य ढकलून दिलं आपल्याला. 150 वर्ष. आज आता 70-75 वर्ष सांभाळता येत नाहीये आपल्या राज्यकर्त्यांना हा देश. त्यांनी 150 वर्ष राज्य करून गेलेले. आलं का लक्षात? तर आता मी वाचतो, जरा लक्ष देऊन ऐका. मी सुरुवातीला इंग्रजीत वाचेन किंवा एक काम करतो, सुरुवातीला मराठीत वाचतो, आपलं मराठी चॅनल आहे म्हणून, परत मराठीचा पुरस्कार करायचा म्हणून, आणि त्याच्यानंतर इंग्रजीत वाचेन. हा, तर अमेरिका आणि मूळ निवासी जमाती, एक न सांगितलेली कहाणी. अमेरिका ही कुणी शोधलेली भूमी नव्हे, ती आधीपासून जिवंत होती. हजारो वर्षे इथे मूळ निवासी जमाती निसर्गाशी एकरूप होऊन जगत होत्या. नद्या, पर्वत, जंगल, प्राणी आणि माणूस सगळं एकाच साखळीत गुंफलेलं होतं. या लोकांसाठी जमीन ही मालमत्ता नव्हती, ती मातेसमान होती. 15व्या शतकात युरोपमध्ये भारताबद्दल विलक्षण आकर्षण होतं. भारत मसाले, रेशीम, औषधी वनस्पती, सोनं आणि प्रगत ज्ञानासाठी प्रसिद्ध होता. त्या काळात भारताशी व्यापार करण्यासाठी युरोपियन व्यापाऱ्यांना स्थल मार्गाने किंवा अरब व्यापाऱ्यांच्या ताब्यातील समुद्र मार्गाने जावं लागत होतं, ज्यामुळे व्यापार महाग आणि अवघड होता. याच पार्श्वभूमीवर 1492 साली क्रिस्तोफर कोलंबस भारतात पोहोचण्यासाठी निघाला. पृथ्वी गोल आहे हे त्या काळातील सुशिक्षित युरोपियनांना माहित होतं, त्यामुळे पश्चिमेकडून समुद्र मार्गे गेल्यास भारतात पोहोचता येईल असा कोलंबसचा विश्वास होता. मात्र पृथ्वीच्या आकाराचा अंदाज त्याने कमी लावला आणि हाच त्याचा घातक भ्रम ठरला. भारताऐवजी तो कॅरिबियन समुद्रातील बेटांवर पोहोचला. तरीही आपण भारताजवळ आलो आहोत या समजुतीत तो शेवटपर्यंत राहिला. त्यामुळे त्याने त्या प्रदेशाला वेस्ट इंडिज असं नाव दिलं आणि तिथल्या मूळ लोकांना इंडियन्स म्हणायला सुरुवात केली. इथूनच इतिहासातील एक दीर्घकाळ टिकलेला गैरसमज जन्माला आला. वेस्ट इंडिज म्हणजे आजचा कॅरिबियन प्रदेश. तो अमेरिका खंडाचा भाग असला तरी अमेरिकेची मुख्य भूमी नव्हे.
कोलंबस अमेरिकेच्या आतल्या प्रदेशात कधीच गेला नाही. पुढे स्पेन, इंग्लंड, फ्रान्स सारख्या युरोपियन सत्तांनी उत्तर व दक्षिण अमेरिकेवर आक्रमण केलं. अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हजारो वर्षांपासून राहणाऱ्या मूळ जमातींना पुढे रेड इंडियन्स असं नाव देण्यात आलं. हा शब्द त्यांच्या ओळखीचा नव्हता. तो युरोपियन भ्रम आणि वर्णद्वेषी दृष्टिकोनाचा परिणाम होता. त्यांच्या आयुष्यात जे घडलं ते एखाद्या घटनेपुरतं मर्यादित नव्हतं. तो एक दीर्घकालीन नियोजित विनाश होता. जमिनी बळकावल्या गेल्या, करार मोडले गेले, संपूर्ण जमातींचं जबरदस्तीने स्थलांतर करण्यात आलं. युरोपातून आलेल्या रोगांमुळे लाखो लोक मेले. सभ्यता, धर्म आणि प्रगती यांच्या नावाखाली एक प्राचीन आणि सुसंस्कृत समाज उद्ध्वस्त करण्यात आला. वेस्ट इंडिज मधील लोकांनी रेड इंडियन्सना त्रास दिला असा समज चुकीचा आहे. आज वेस्ट इंडिज मध्ये राहणारे बहुसंख्य लोक आफ्रिकेतून जबरदस्तीने आणलेल्या गुलामांचे वंशज आहेत. ते स्वतःही वसाहतवादाचे बळी होते. रेड इंडियन्स आणि आफ्रिकन गुलाम दोघेही एकाच युरोपियन सत्तेच्या क्रूर व्यवस्थेखाली पिचले गेले. इतिहास अनेकदा असा सांगितला जातो जणू अमेरिका रिकामी होती आणि युरोपियनांनी तिला घडवलं. प्रत्यक्षात अमेरिका आधीच संस्कृतींनी समृद्ध होती. भाषा होत्या, कला होती, तत्वज्ञान होतं, निसर्गाशी सुसंवाद होता. हे सगळं पुसून टाकण्यात आलं. इतिहासाकडे मागे वळून पाहिलं की एक कटू सत्य समोर येतं. अनेक अन्याय आक्रमण म्हणून नव्हे तर प्रवास आणि व्यापार म्हणून सुरू झाले. कोलंबसही सुरुवातीला भारतात जाण्यासाठी निघालेला एक व्यापारी मार्ग शोधणारा प्रवासीच होता. पण त्याच्या मागोमाग सत्ता, लालचीपणा आणि श्रेष्ठत्वाची भावना आली आणि तेव्हाच प्रवासाचा अर्थ बदलला. पर्यटक स्वतः घातक नसतात, पण जेव्हा एखादा प्रवासी त्या भूमीला आपलं नशीब समजू लागतो, तिथल्या लोकांवर हक्क सांगतो, तेव्हा पर्यटन संपतं आणि इतिहासातील जखम सुरू होते. विसरलेला अन्याय पुन्हा पुन्हा नव्या रूपात उभा राहतो. म्हणून इतिहासाचा खरा सन्मान म्हणजे सत्य लपवणं नव्हे तर ते समजून घेणं. तर आलं का लक्षात? एकंदर असं आहे ना की रेड इंडियन्स यांना त्या आदिवासी समाजाला जी काही वचनं दिली गेली ती पाळली नाहीत, असंच केलं जातं ना. आणि मग तिथे आलेल्या बाहुबलींनी त्या रेड इंडियन्सना पळवून लावलं. त्यांनी पण प्रतिकार केला. तो इतिहास फारच इंटरेस्टिंग आहे, तो वाचा तुम्ही. त्यांनी प्रतिकार केला पण तेवढ्या जोमाने ते करू शकले नाही त्यांचा प्रतिकार. असं ते सगळं आहे. तर तुम्ही ती हिस्ट्री चेक करा. माझं फक्त तुम्हाला तुमच्या मेंदूला चालना मिळावी आणि ते तुम्ही कामाला लागावं म्हणून मी हा एपिसोड करतोय. आता इंग्रजीत वाचतो, नीट लक्ष देऊन ऐका. America was not discovered by anyone. It was already alive. For thousands of years, native communities lived in harmony with nature. Rivers, mountains, forests, animals, and humans were deeply connected. For them, land was not property, it was a mother. In the 15th century, Europe was deeply fascinated by India. India was famous for spices, silk, medicines, gold, and advanced knowledge. Trading with India through land routes or Arab-controlled sea routes was expensive and difficult. European powers wanted a shorter and cheaper trade route. In 1492, Christopher Columbus set out to reach India. Educated Europeans of that time knew that the earth was round. Columbus believed that by sailing west across the ocean, he could reach India. However, he underestimated the size of the earth, and this mistake changed history. Instead of India, he reached the Caribbean islands. Yet he believed until his death that he had reached the outskirts of India. Because of this belief, he named the region the West Indies and called the local people Indians. Thus began a long-lasting historical confusion. The West Indies refers the Caribbean region. It is part of the American continents, but not the mainland of North or South America. Columbus never traveled deep into the American mainland.
Later, European powers such as Spain, England, and France invaded and occupied the Americas. The original inhabitants of the American mainland were later called Red Indians. This was not their own identity, but a name born from European misunderstanding and racial prejudice. What followed was not a single tragedy, but a long and systematic destruction. Their lands were taken, treaties were broken, entire tribes were forced to migrate. Millions died from diseases brought from Europe in the name of civilization, religion, and progress, and ancient and rich culture was destroyed. It is a mistake to believe the people from the West Indies harm Native Americans. Most people living in the West Indies today are descendants of African slaves brought there by force. They too were victims of European colonial cruelty. Most people living in the West Indies today are descendants of African slaves brought there by force. They too were victims of European colonial cruelty. Native Americans and African slaves suffered differently but under the same colonial powers. History is often told as if America was an empty land waiting to be built. In reality, America already had rich civilizations with languages, art, philosophy, and a deep respect for nature. Much of this was erased. Looking back at history reveals an uncomfortable truth. Looking back at history reveals an uncomfortable truth. Many injustices did not begin as invasions but as journeys for trade and discovery. Columbus to begin as a traveler searching for a trade route to India. But power, greed, and a sense of superiority followed, and travel turned into conquest. Tourists themselves are not dangerous. But when a traveler begins to believe that a land is his destiny and claims ownership over its people, tourism ends and historical violence begins. Forgotten injustices return again and again in new forms. That is why honoring history means understanding the truth, not hiding it. तर असा मुद्दा आहे. तुम्ही बघा, एक कोलंबस वरती एक स्वतंत्र एपिसोड मी करणार आहे, कारण त्याचं एक पुस्तक आहे आणि तो कसा कुठला प्रवास करत होता. तो बेसिकली इटालियन आहे. हे अमेरिका हे नाव सुद्धा नंतर दिलं गेलेलं आहे. तो एक इटालीचा शास्त्रज्ञ होता आणि त्याच्या नावावरून ते आहे. ते तर तुम्ही सर्च करा. आता ते मी सगळं सविस्तर एका कोलंबसच्या एपिसोड मध्ये सांगेन तुम्हाला. तर आपण ज्या देशाकडे एक प्रगत राष्ट्र, म्हणजे आज तो बाहुबली देश आहे या जगामध्ये, अमेरिका, मग त्याला शह देणारे चायना, रशिया, या सगळ्यांना ना एक वेगळी परंपरा आहे. चायनाला एक स्वतंत्र परंपरा आहे, रशियाला एक स्वतंत्र परंपरा आहे. अमेरिका कोणाच्या तरी उरावर बसून मोठी झालेली गोष्ट आहे आणि ती आज महाशक्ती आहे. त्यामुळे आपण त्यांनी जे काय तो त्यांचा बुरका हळूहळू फाडला जातोय. प्रत्येक वेळेस त्यांनी दुसऱ्या दोन देशांचं काही चालू असेल वा तर त्याच्यामध्ये पडायचं आणि आपण मात्र ते सरळ सरळ कोणालाही चॅलेंज करू शकतात. त्यामुळे ते इतर देशांना विचारत नाही. आता WHO मधून पण ते बाहेर पडले, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून. त्यामुळे ती जी अरेरावी आहे ना अमेरिकेची, आणि आता तर ट्रम्प म्हणजे काय, तो एक भयानक चेहरा आहे आता अमेरिकेचा. आणि आता ते उघड उघड चालले. आधी त्यांची पॉलिसीच्या नावाखाली ते अंतर्गत सगळं चालू असायचं, आता ते सगळं उघड उघड करतात. तर तुम्ही जरा बघा रेड इंडियन्स काय आहेत त्याला, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याच्यावर व्हिडिओ करा, त्याच्याबद्दल लेख लिहा. पण कुठेतरी आता रेड इंडियन्स बद्दल आपण त्या विषयाला जर उजाळा दिला तर छोटे छोटे, जसं आता आपलं काय चाललेलं आहे मुंबईमध्ये. मुंबईतला जो इथला मूळ आहे तो आधी दूर फेकला गेला औद्योगिकरणाच्या नादामध्ये, आणि आता औद्योगिकीकरणामुळे जो मुंबईमध्ये महाराष्ट्रातून इकडून तिकडून स्थिरावलेला जो माणूस होता मराठी, तोही आता कुठेतरी आणखी बाहेर फेकला जातोय.
त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर आपल्याला आपली भाषा टिकवायची असेल तर ती ज्ञानभाषा झाली तर ती टिकेल. त्यामुळे हे असले विषय मराठीत येऊ दे, मराठीत बोला या असल्या विषयांवरती. मराठीत लिखाण करा जे अच्युत गोडबोले करतायत. असो, तर आपण लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओच्या निमित्ताने. थोडेसे हे व्हिडिओ लांबलचक होतात, पण बघा आता काय नाईलाज आहे. म्हणजे मी ते करत असतो खिशाला ताळ लावून. ते QR कोड टाकतो ते काय कोणी पैसेच त्याच्यावरती काही पाठवत नाही. म्हणजे तो सगळं आता ना मी आणि माझे मित्र आम्ही मिळून खर्च असतो. आजही मी आता इकडे आलोय कर्जतला, मी ते शूट करतोय, प्रवासाचा खर्च असतो, सगळं असतं. एनिवे, तुम्हाला जेव्हा वाटेल, तुम्हाला कधी इच्छा होईल तेव्हा त्या QR कोड वरती मदत करा. पण मदत लागेल, मदत करा तुम्ही. जेन्युइनली माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि या विषयांना असे आपण वाचा पुढे काही गरज नसते नेहमी कुठल्या तरी करंट अफेअर झाल्यावर लगेच बिंबीच्या देठापासून आपला विरोध दर्शवायचा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इतिहासात गाडल्या गेलेल्या आहेत, ज्या आत्ताशी रिलेटेड आहेत, आत्ताच्या घटना चालल्या त्यांच्याशी. आपलं असं होऊ नये, म्हणजे उद्या आपण रेड इंडियन सारखे कुठेतरी फेकले जाऊ नये आपल्याच भूमीवरून. त्यामुळे आपण ह्या विषयावरती बोलायला पाहिजे. अमेरिकन आणि रेड इंडियन्स, कामाला लागा. तुम्ही लिहा, लेख लिहा, आपापसात चर्चा करा. कुठे नाक्यावर चहा पिताना रेड इंडियन्स आणि अमेरिका या विषयावर चर्चा सुरू होऊ दे. चला, नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.